नमस्कार. योगाटिक सायन्स मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपल्या चॅनलवर आपण आपल्या ऊर्जा शरीरातील प्रमुख 7 चक्र जे आहेत त्यांची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबरीने याच 7 चक्रांचे जे बीजमंत्र आहेत त्याचा जप आपण आपल्या चॅनलवर एकेका व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत. मग आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की बीजमंत्र म्हणजे नेमकं काय. तर बीजमंत्र म्हणजे असा एक ध्वनी की जो एका अक्षराने किंवा काही अक्षरांच्या समुदायाने बनलेला अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे. जसं की एक वटवृक्ष बनण्याआधी एका बीजामध्ये त्याची शक्ती सामावलेली असते. ती बी रुजल्यानंतर त्याचा एवढा मोठाच्या मोठा वटवृक्ष तयार होतो. तसंच हा जो बीजमंत्र आहे हा इतकी ताकद त्याच्यामध्ये आहे की पुढे जो काही आपण त्याला मंत्र जोडणार आहोत त्याची शक्ती कितीतरी पटीने वाढते. किंवा नुसत्याच या बीजमंत्रांचा जप केल्याने काही देवता किंवा आपल्या शरीरातील जी ऊर्जा चक्र आहेत त्यांची शक्ती ताकद आपण वाढवू शकतो. म्हणून आपण बीजमंत्राचा जप करतो. आता उदाहरणादाखल सांगायचं झालं तर ओम हा सगळ्या मंत्रांचा राजा असलेला मंत्र आहे किंवा मूळ प्रणव मंत्र आहे. म्हणजे विश्वाची जी उत्पत्ती झाली त्यामधनं निर्माण होणारा जो काही ध्वनी आहे तो ओम मानला जातो. त्यामुळे ओम हा मी म्हटलं तसं की सगळ्या मंत्रांचा राजा आहे. तसंच आपण ओम गं गणपतये नमः, मग याच्यामध्ये ओम हा बीजमंत्र लागला. पुढे लागला गम. मग गम म्हणजे काय तर विघ्नहर्ता गणपतीचा तो बीजमंत्र आहे, मूलमंत्र आहे. मग गणपतये नमः हे जे आपण पुढे मंत्रोच्चार करतो त्याची ताकद कितीतरी पटीने या बीजमंत्रांमुळे वाढते. आता आपण समजा क्लीम हा बीजमंत्र उच्चारला तर क्लीम हा बीजमंत्र सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी वापरला जातो. श्रीम हा जर बीजमंत्र आपण ऐकला तर त्यामध्ये समृद्धी, लक्ष्मी, आरोग्य ह्यांचं आवाहन आपण करतो. तर हे सगळे जे काही बीजमंत्र आहेत, मूलमंत्र आहेत यांचा जप करणं आणि ठराविक त्या देवतेची किंवा ठराविक त्या चक्राची ताकद वाढवणं असा त्याचा उद्देश आहे. असं पूर्वीपासूनच्या ज्या काही परंपरागत साधनं आहेत त्यामध्येही मान्यता आहे. आणि सायन्सच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर प्रत्येक अक्षराला त्याची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी आहे, विशिष्ट ऊर्जा आहे. त्यामुळे त्या शब्दाचं किंवा त्या अक्षराचं ज्यावेळी आपण उच्चारण करतो त्यावेळेला ती पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी किंवा ती पर्टिक्युलर एनर्जी त्या अक्षरातून डेव्हलप होते आणि आपल्यामध्ये ती ऊर्जा वाढते. म्हणूनच आपल्याला घराघरामध्ये शिकवलं जातं की वाईट शब्द उच्चारू नये, घरामध्ये शिव्यांचा वापर करू नये, वास्तू तथास्तू म्हणत असते, वाईट कधी बोलू नये. तर याचा अर्थ काय तर आपण जे काही बोलतो, जे काही शब्द उच्चारण करतो तो शेवटी ध्वनी आहे आणि ध्वनी म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आहे, साऊंड एनर्जी आहे. त्यामुळे मी आधीच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. ऊर्जा निर्माण करता येत नाही, नष्टही करता येत नाही. इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. हिचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येतं. हेन्स टोटल अमाऊंट ऑफ द एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणून विश्वातील एकूण ऊर्जा ही स्थिर आहे. मग आपण काय करतो, हे जे काही बीजमंत्र आहे याचं उच्चारण करून जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तिचं रूपांतरण आपण फक्त सकारात्मक ऊर्जेमध्ये करतो. वाईट बोललो तर वाईट ऊर्जा निर्माण होईल, चांगलं बोललो तर चांगली ऊर्जा निर्माण होईल. मग चांगली किंवा सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठीचे हे काही ठराविक ध्वनी आहेत. मग प्रत्येक चक्र जे आहे ते आपल्या शरीरातल्या कुठल्या ना कुठल्या सिस्टमला गव्हर्न करतं. त्यामुळे त्या चक्राचा जर बीजमंत्र आपण उच्चारला तर त्या शरीरातल्या ठराविक पार्टवर त्याचा इम्पॅक्ट होतो किंवा आपल्या मनातील काही भावनांवर त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून त्या चक्रासाठी एक विशिष्ट बीजमंत्र हा
आपल्या साधनांमध्ये दिलेला आहे. आणि म्हणून ह्या साधनेचा एक भाग म्हणून आपण ह्या बीजमंत्राचा जप करतो. अर्थात ही अनुभवायची गोष्ट आहे. अनुभव आल्यानंतर आपला यावर हळूहळू विश्वास बसत जातो. जरूर यावर अंधश्रद्धेने विश्वास ठेवू नये, करून पाहावं. अनुभव येईल तसतसा विश्वास वाढत जातो. किंवा मी नेहमीच सांगते की ह्या ज्या काही साधना आहेत ह्या कुठल्याही वैद्यकीय सल्ल्याला पर्याय म्हणून वापरता येणार नाहीत. जर कुठलीही शारीरिक मानसिक समस्या असेल तर तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला जरूर घ्यायचा आहे, डॉक्टरांना भेटायचं आहे, औषध उपचार घ्यायचे आहेत. पण साधनांवर किंवा ह्या पुरातन संकल्पनांवर जर आपला विश्वास असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी करून आपण आपलं मनोधैर्य वाढवू शकतो, आपल्या शरीरातील ऊर्जा वाढवू शकतो आणि आपली जी काही हीलिंग प्रोसेस आहे ती स्पीडअप करू शकतो. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा, प्रत्येक चक्राची माहिती बघा, बीजमंत्रांचा जप ऐका किंवा तो करा. इथून पुढे वेगवेगळ्या हीलिंग मोडॅलिटीजसुद्धा शेअर केल्या जातील, तर त्या सगळ्याचा फायदा घ्या आणि स्वतःच्या हीलिंग जर्नीमध्ये ट्रिमेंडस बदल घडवून आणा. माझ्याकडून सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. त्यामुळे मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सकारात्मक ऊर्जा पोहोचवू शकेन. धन्यवाद.